प्रेग्नन्सीमध्ये ब्लिडिंग होणं नॉर्मल आहे का? जर प्रेग्नन्सीच्या पहिल्या 3 मध्ये ब्लिडिंग होत असेल, तीही एक चिंतेची गोष्ट आहे. कारण सर्वात प्रथम मेन कॉज आहे, कारण आहे ते म्हणजे स्पॉन्टेनियस ॲबॉर्शन किंवा थ्रेटन ॲबॉर्शन. स्पॉन्टेनियस ॲबॉर्शन म्हणजे जे ॲटोमॅटिक स्टार्ट झालं. थ्रेटन ॲबॉर्शन त्याचा एक पार्ट आहे, ज्याच्यामध्ये ॲबॉर्शन स्टार्ट झालेलं आहे, पण आपण लवकरात लवकर डॉक्टरकडे जाऊन ट्रीटमेंट चालू केली तर हे ॲबॉर्शन आपण थांबू शकतो आणि प्रेग्नन्सी कंटिन्यू करू शकतो. त्याचबरोबर दुसरं काही कारण आहेत, जर लोकल काही ट्रॉमा झाला असेल, इंजुरी झाली असेल, त्याच्यामध्ये देखील प्रेग्नन्सीमध्ये ब्लिडिंग होऊ शकते. प्रेग्नन्सीच्या पुढच्या डेजमध्ये, पुढच्या महिन्यामध्ये, 4थ्या, 5व्या, 6व्या महिन्यामध्ये ब्लिडिंग होत असेल तर त्याला अँटीबॉटम ब्लिडिंग जे म्हणतो आपण, एक तर प्लासेंटा प्रिव्हिया असेल किंवा गर्भाशयामध्ये युटरसमध्ये एखादी गाठ असेल, फायब्रॉइड असेल, त्याच्यामुळे देखील ब्लिडिंग होऊ शकतं. किंवा ॲब्रप्शो प्लासेंटे, सडनली जर प्लासेंटा सेपरेट होत असेल, म्हणजे कसं PIH, प्रेग्नन्सी इंड्यूस हायपरटेन्शन ज्यांना असेल, खूप BP वाढला असेल, अशा केसेसमध्ये ॲब्रप्शो प्लासेंटा अचानक सेपरेट होऊ शकतो. किंवा सबकुरियरनी क्लॉट असेल तरी देखील प्रेग्नन्सीमध्ये ब्लिडिंग होऊ शकतं. आणि हे सगळे कारणं जे आहेत ते चिंतेचेच आहेत. थोडी जरी ब्लिडिंग वाटली तरी लगेचच गायनेकोलॉजिस्टला कन्सल्ट करा. योग्य ते उपचार होऊन आपण प्रेग्नन्सी सुरक्षितपणे कंटिन्यू करू शकतो. थँक्यू.